अयोध्येतील श्री राम मंदिरातील कथित दानचोरी प्रकरणाच्या निषेधार्थ नागपूर जिल्हा काँग्रेसच्या कमिटीच्या वतीनं रामटेक येथून रामभक्त आस्था जागरण यात्रा काढण्यात आली। माजी मंत्री सुनील केदार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या नेतृत्वात निघालेल्या या यात्रेत काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। रामटेक गड मंदिरात श्रीरामाची विधिवत पूजा अर्चना करून यात्रेला सुरुवात करण्यात आली। यावेळी माजी अर्थमंत्री राजेंद्र मोळक, माजी मंत्री सुनील केदार, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, माजी उपाध्यक्षा कुंदा राऊत, अवंतिका लेकरूवाळे यांच्यासह काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। रामटेक गड मंदिरातून निघालेली ही यात्रा गांधी चौकात पोहोचली। इथे नेत्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं। त्यानंतर ही यात्रा मनसर, टेकाडी, कन्हान मार्गे कामठी इथे पोहोचणार असून तिथे तिचा समारोप होणार आहे। यावेळी खासदार श्यामकुमार बर्वे यांनी अयोध्या श्रीराम मंदिरातील कथित दान चोरी प्रकरणावरून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली। तसेच रामटेक गड मंदिरासंदर्भात स्थानिक आमदारांवरही निशाणा साधला। ज्याप्रमाणे अयोध्येच्या राम मंदिरमध्ये जी लूट झालेली आहे, चोरी झालेली आहे, जो भ्रष्टाचार झालेला आहे, त्याबद्दल लोकांच्या मनामध्ये जे दुखलं आहे त्याचा एक प्रतिसाद म्हणून आज इथं लोक दिसत आहे। कारण ज्यांनी प्रभू श्री रामचंद्र या नावावर या देशामध्ये मतदान मागितलं, सरकार स्थापन केली, मंदिरचा शिलान्यास केलं, त्याचा श्रेय घेतलं, परंतु चोरीवर, भ्रष्टाचारावर एक शब्दही तोंडातून काढायला तयार नाही आहे। त्याबद्दलचा आक्रोश म्हणून आज इथं सर्व जनता इथं उपस्थित झालेली आहे। आणि रामटेक गड मंदिरचे जे विधेयक पारित केलेलं आहे आणि त्यामध्ये जे राजकीय लोकांच्या हातात हा मंदिर देण्याचा पाप करण्यात आलेला आहे, म्हणजे यांची मनशा काय आहे? यांच्या तोंडामध्ये प्रभू श्री रामचंद्र नाव असते, पण कर्म पूर्ण रावणाचे आहे हे सिद्ध झालेलं आहे।